नमस्कार, मी आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी जालना. आपल्याला जालन्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की 7 मार्च पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यांचे आयोजन होणार आहे आणि हे जे शिबिर आहे 15 मई पर्यंत प्रत्येक आठवड्यातून एकदा वेगवेगळे मंडलच्या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याकडे 65 ठिकाणी एकूण होणार आहे. इथे वेगवेगळी प्रकारची सुविधा नागरिकांना भेटणार आहे, जसा की प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, वेगवेगळे प्रकारचे दाखले, उत्पन्न, रहिवासी जातीचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी दाखले, घरांसाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक अशी वेगवेगळी प्रकारची सुविधा तिथे भेटणार आहे. त्याच्या सोबतच मेडिकल कॅम्प्सच्या पण आयोजन तिथे करण्यात आलेलं आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाला यशस्वी करावे आणि जास्तीत जास्त लाभ याच्यातून तुम्ही घ्यावा. धन्यवाद. शासनाच्या या आजच्या कार्यक्रमात जी शासनाने ही योजना आणली ही पूर्ण फेल ठरली. त्याच्यामध्ये जे लाभार्थी जागेवर आलेत आणि त्यांना विचारपूस करायच्या जे स्टॉल उघडले त्या स्टॉलवर प्रत्येक अधिकाऱ्याला कुठलंच उत्तर देता आलं नाही आणि लाभार्थ्याला सुद्धा या कार्यक्रमाची कोणतीच जाहिरात किंवा कोणतंही भाषण कोणत्याच लाभार्थ्याला व्यवस्थित ऐकण्यात आलेलं नाही. तरी सर्व लाभार्थी हे इथून नाराज होऊन तो प्रत्येकाचा सुरासा निघायला लागला की बा या कार्यक्रमाचा फिज्जा उडवला आणि सगळ्यांना हसी केली आहे. सर्व लाभार्थी तिथून उठून गेले आणि कर्मचारी तिथं राहिलेत. कार्यक्रम हा 5 वाजेपर्यंत आहे, 10-12:30लाच गुंडाळला गेला. ही अशी शासनाची व्यवस्था कोणती आहे? हे शासन लुटावे का कर्मचारी लुटावे का लाभार्थी लुटावे? 4 लाभार्थ्याचं नावं घ्यायचे 100 लाभार्थी तसे ठेवायचे, याला काही अर्थ नाही. हे शासनानं करू नये. हे शासन उपयोग करू राहिले याचा. याच्यावर शासनानं लक्ष देऊन सर्व लाभार्थ्याची काळजी घ्यायला पाहिजे. जो आला तो कधीच पोळी भाजून निघून चालल्या जातो. सर्वसामान्य त्याच्यात काही भेटायला तयार नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.